श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला आज आपण जाणून घेऊया की भारतात बहुतांश जागेवर हनुमानजीची शेंदूर लावलेली मूर्ती का असते. मंगळवारी हनुमानजीला शेंदूर का चढवतात. तर चला आज आपण याच्या मागची कहाणी ऐकूया. एकदा हनुमानजी माता सीता यांच्या कक्षमध्ये गेले. त्यावेळेला माता आपल्या भांगेमध्ये शेंदूर लावत होत्या. ते बघून हनुमानजींनी विचारलं, माता, तुम्ही शेंदूर का लावता आहे? त्यावर माता सीता बोलल्या की शेंदूर लावल्याने आपले आराध्य इष्टदेव माझे पती भगवान श्रीराम यांची आयु वाढते, यांचं जीवनकाळ वाढतं, म्हणून मी शेंदूर लावते. असं म्हटलं जातं, जेवढा जास्त शेंदूर तेवढी जास्त पतीची आयु वाढते. हे ऐकून हनुमानजीच्या मनात असा विचार आला की इष्टदेव आणि आराध्यची आयु जर शेंदूर लावल्याने वाढत असेल तर मी का ना शेंदूर लावायचं. भगवान राम तर माझेही आराध्य आहे. म्हणून त्यांनी आपल्या अंगात शेंदूर लावलं आणि विचार केला, पूर्ण अंगभर लावीन तर प्रभूची आयु खूप वाढेल. मग ते शेंदूर लावून जेव्हा भगवान श्रीरामच्या समोर गेले तर त्यांना बघून भगवान श्रीरामनी एक स्मित हास्य दिलं आणि विचारलं, हनुमंता, तू आपल्या अंगभर शेंदूर का लावला आहे? का बरं आज पूर्ण अंगभर शेंदूर लावून माझ्यासमोर आला आहे? यावर हनुमानजी म्हणाले, मी त्याच्या मागचं कारण सांगितलं. ते कारण ऐकून भगवान राम प्रसन्न झाले आणि हनुमंताला एक मधुर आलिंगन दिलं आणि म्हणाले, हनुमंता, तुझा जन्म मंगळवारच्या दिवशी झाला आहे, म्हणून मंगळवार हा तुझा दिवस असेल आणि जे कोणी भक्तगण मंगळवारच्या दिवशी तेलामध्ये शेंदूर लावून तुला चढवतील त्यांच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि याची खात्री मी देतो. असं म्हटलं जातं की भगवान श्रीरामच्या हृदयापर्यंत पोहोचायचा मार्ग हनुमानजीच्याकडून जातं. म्हणून जेवढे प्रसन्न हनुमानजी राहतील तेवढेच प्रभू श्रीराम आपल्यावर प्रसन्न असतील. म्हणून हनुमानजीला मंगळवारी शेंदूर चढवतो.